आग लागली म्हटल्यावर भाई बोच्याला पाय लावून पहिले मी पहिल्या घरी माझा भाऊ खालीच पाहिला दोन दादा 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 घरी 2 पायांच्या मध्ये मागे ढुंगणा खाली फोडायचा शिवी पहिले शिवी. इस्रोची टीम आलेली या लेवलला भाई तिकडे जमा झालेली पब्लिक. त्यात तो जो स्पार्कलिंग वाला असेल ना तर तो तर म्हणजे 3 तास 4 तास दिवाळी संपली ह्या लेवलला पण पेटत नाही झाला. हा चिंदे आयटमच आहे म्हणजे एकत्र जाळ वगैरे एकदम असं सायकोटिक आहे तो. घाण वास पण आहे आणि मी त्या दुरात नाचवा टायमर एक रॉकेट त्यानेच लावलेलं त्याच्या लुंगीत फुटलंय. ठतून खाली येऊन मग मुलींसमोर शायनिंग आणि मग हाय काय म्हणते मस्त ड्रेस आहे तुझा वगैरे. ही कुठली नव्या नवरीसारखी वागणारी पदार्थ ही डिश आहे मला कळत नाही. की कोणतरी आलं तर मी नाही बनणार. माझं बघून सगळे बंद झाले की बोलत आम्ही काय किल्ल्यावरती मॅजिकल पावणाऱ्यासारखी त्यांनी अशी पावसाळ्यातला किल्ला पूर्ण भाई. तर दिवाळी म्हटलं की लहानपणीचं सगळ्यात पहिलं गोष्ट मला भीती वाटायची ती साफसफाई. तुमच्याकडे काय होता सीन साफसफाईचा? नाही भाई आम्ही खूप लाडकी मुलं असल्यामुळे घरातली आम्ही कधीच साफसफाई नाही केली. मग कोणी केली? घरातले सगळे मोठे करायचे. काय बोलतो? हो 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 काय नाही मी मधला मुलगा होतो. माझ्यापेक्षा मोठा भाऊ आणि मी मामाकडे जायचो तर माझ्या मामाचा मुलगा तो माझ्यापेक्षा छोटा तर मी मधला मुलगा होतो. तर काय माझ्यापर्यंत काम पोचायचंच नाही. माझी आई खूप म्हणजे हे आताचे अर्बन क्लॅब वगैरे मध्ये झक मारतील या लेवलची डीप क्लिनिंग करायची. डीप क्लिनिंग म्हणजे आम्ही भिंती रिनचा साबण असतो ना त्याला असं घेऊन पाण्यात असं हे करून त्याचा फेस करून त्याने त्याच्यात बारदन टाकून बारदन स्वच्छवालं बारदन जे नवीन टी शर्ट जो आला आता बारदनच्या एंट्री मारतोय बारदन बनायच्या आधी त्याची एक प्रिव्हिलेज स्टेज असायचं की भिंती त्या ओल्या साबणाने त्याचं पुसायच्या आणि मग सुक्या कपड्याने पुसून भिंती पुसायच्या. इथून सुरुवात व्हायची आमच्या घरी. बघ आता साफसफाई नाही केली मी पण घरची बाकी सगळी म्हणजे दिवाळीची साफसफाई नाही केली बाकी घरची सगळी कामं. मग आता दिवाळीत फराळ बनवायला आम्हीच असायचो. फराळ बनवायला फराळमध्ये काय काय म्हणजे बनवलंयस तू लहानपणापासून? असं करंजा बनवल्यात भाई. करंजी भाई करंजी खूप कठीण भाई. मी करंजी बनवली कठीणच गोष्ट आहे करंजी भाई. करंजा बनवायला जी मजा येते ना कारण तुला फक्त करंजी नसते बनवायची तुला सारण पण खायला मिळतं. भाई सारण खाणं इतकं भारी आहे ना मला खूप आवडतं सारण. त्यामुळे आता मला ना कोकणातला एक आयटम फार आवडतो नेवऱ्या. मी नेवऱ्यांसाठी तू मला रात्री 5-4 वाजता जरी फोन केलास पहाटे 4-5ला रात्री 3 वाजता की पृथ्वी भाई नेवऱ्या बनवल्यात मी येणार मी कुठूनही येईन. परत ना अजून एक अनारस मला खूप आवडतं पण त्याला बनत नाहीत ते नीट. अरे बनत मला त्याची गंमतच कळत नाही. हे साला ह्या काय भाकडकथा माझ्या आजीने मला सांगून ठेवल्यात. ही कुठली नव्या नवरीसारखी वागणारी पदार्थ ही डिश आहे मला कळत नाही. की कोणतरी आलं तर मी नाही बनणार. हे काय कोणी बघितलं की मी नाही बनणार म्हणजे कोणतरी आलं तर मी नाही बनणार. तुला माहिती आहे का की अनारसांबद्दल असं म्हणतात की अनारसे जर कोणी बघितलं ना करताना तर ते बनत नाहीत नीट. काय बोलतो? हा ते तुझे गपचूप बनवायचे असतात. ते तुला माहिती आहे काय? नाही बाबा भाई हे माझ्या आजीने मला सांगितलं होतं. मे बी दिस इज द रिझन फेल होत आहेत. अरे मी भाई माझा जॉब काय होता करंज्या करा किंवा अनारसा बनवत असेल आजी तेव्हा दरवाजाची कडी लावा बाहेरून कोणी बघितलं नाही पाहिजे भाई मला खायचे. तसं मला ॲक्च्युली कसं आहे माझा सगळ्यात फेवरेट चकली आहे. मी चकली पहिले हात घालतो म्हणजे माझं असं माझीच आयडियोलॉजी. मी कोणाच्या घरी गेलो दिवाळीला आणि मग ऑफकोर्स आपल्यासमोर एक प्लेट येते फळाची वगैरे आणि मग असं मी पहिलं चकली उचलतो. चकली नीट असेल त्याच्यावर मी डायरेक्ट जज करतो नाही. जर चकली व्यवस्थित असेल तर मग बाकी काय पण कसं तर यांच्या घरच्या बायका सुगरण आहेत. कंदील वगैरे बनवायचं की नाही तुम्ही घरी? कंदील बनवायची घरी नाही बनवायचं. अच्छा आमचं कसं ते म्हाडा कॉलेज आहेत कन्नमवारमध्ये सगळ्या. तर एका विंगच्या 40 खोल्या दुसऱ्या विंगच्या 40 खोल्या म्हणजे समोरासमोर. तर 2 बिल्डिंग्स मिळून म्हणजे 80 खोल्यामधली मुलं एकत्र येऊन एक कंदील बनवायचे. भाई ती वेगळीच मजा आहे भाई. रात्र जायची रे भाई मजा. कधी काही जण तर कंदील यासाठी बनवायला यायचे त्यांना बनवायला येतच नाही कंदील पण तरीही यायचे कारण पोरं मजा करतात. आमच्या घरात असं ना मला नेहमी जो आपला पारंपरिक कंदील आहे ना तो लावायचा असायचा पण कधीच लावायचे नाही घरचे. आता आम्ही एका वेगळ्याच प्रॉब्लेममध्ये अडकलेलो. आमचं कसं होतं की 6व्या माळ्यावर माझं घर होतं माळा
तर ते ग्रिलला जनरली अशी बॉक्स असतो ना एक, बरोबर. म्हणजे तुझी स्लायडिंग आणि Correct. याच्यामध्ये एवढी गॅप असते ते तू मध्ये लावतो. बरोबर. पण आमची जिथे हे होती स्लायडिंग त्यालाच ग्रिल होती आणि पत्रा बाहेर पत्रा होता. तर तू तो कंदील कसा लावणार घराच्या बाहेर, तो जाणारच नाही. खूप वर्षापासून आमच्याकडे असा उघडणारा स्टारवाला एक कंदील आठवलं तुला, क्रिसमस कंदील मम्मी घेऊन आली, कारण की तो त्या स्लायडिंग मधनं काढून बाहेर खोलून तिथे बाहेर बल्ब. आणि आम्ही 6व्या माळ्यावर, म्हणजे तू म्हणजे काहीच नाही करू शकत, सगळ्या खिडक्या तशाच आहेत आणि आतमध्ये कंदील लावू शकत नाही, कारण की मग लोकांना दिसणार कसा कंदील लावलाय. करेक्ट. तर मग आम्ही अनेक वर्ष तो असा मी नेहमी, मला मित्र चिडवायचे रे भाई की आमच्याकडे हा कंदील आहे, पण आम्ही यावर्षी हा कंदील आणलाय, तुम्ही काय ख्रिश्चन लोकांचा कंदील. पण भाई तू फ्लेक्स केलं पाहिजे होतं की तुझा कंदील तर लॉंग लास्टिंग आहे ना. तू ऑक्टोबरला सुरू करतो, जानेवारीला काढतो भाई, डिसेंबर मध्ये पण राहू शकतो. तेवढी अक्कल नव्हती मला. लाइटिंग वगैरे करायचंच की नाही, मीच करायचो माझ्या लाइटिंग करायचो. पण काय ना, लाइटिंग आम्हाला घरी करायला नाही द्यायचं. मामा ना खूप कॉशियस होता आमच्याबद्दल. आधी ना त्या मोठ्या लाईट यायच्या ज्या लग्नात वापरतो आपण, एवढे अशा मोठ्या बल्बवाल्या, त्या मोठ्या काचवाल्या. बरोबर. तर त्या लाईट्स आणायचा तो आधी. आणि सर बेसिक दाराची चौकट असते ना तुझी, तशी एक अशी आडवी लाईन, अशी 1-2 उभ्या लाईन आणि वरती त्रिकोण असायचा, बस एक बेसिक असायचं. नंतर चायनीज लाईटिंग यायला लागली भाई. अर्धा दिवस आम्ही 3 भाऊ ना 1-2 मीटरची अशी वायर हातात घेऊन ना असं रांगेत उभे राहायचो माळ्यावरती, कॉमन गॅलरी ना, कारण ती गुंताच एवढी व्हायची भाई, एवढा गुंता व्हायचा त्या लाईटचा वर्षी. म्हणजे ते लावायचं काम हार्डली 15-20 मिनिटाचं असायचं, पण गुंता सोडवायला 2 तास जायचे भाई. माझी खास की मी ती पंती बनवायचो लाईटनी. कळलं. तुझं बिल्डिंग मध्ये बघशील तर तुला असं दिसेल एक पंती, एक स्टार वाला एक विषय असेल बांधून तशी व्यवस्थित स्टारच्या आकाराची आणि पंतीच्या आकाराची. तर मी ते पंती बनवण्याच्या नादात आहे ना, माझा तो नेहमी पंती ते कसं समजायचं, लांब जाऊन तू बघणार. हा बे, समोरून नाही कळत, तू बाहेरून 2 तास मी पंती बनवतोय आणि समोरच्या बिल्डिंग मध्ये माझी आत्या राहायची ग्राउंड फ्लोअरला. तर मी तिच्या घरातून जाऊन माझं ते असं की इथून फायनल लुक जो आहे तो फायनल लुक आहे. तर ती पंती, आणि माझा दादा एवढा नाला करता, अरे भाई वो पाकिस्तान का झेंडा लग रहा है, अरे भाई वो पंतीची वात विजली आहे, तेल टाकून ये, असं काय काय बोलायचं रे. म्हणजे मस्ती करायचा होतं माझी. तुमच्या इकडे आता तू बोललास की 40 तर मग मला वाटतं की तुम्ही गड वगैरे बनवत असाल. आमच्याकडे किल्ला ना लहान मुलं नाही बनवायची, मग मोठी मुलं सगळी जमून बनवायची. त्यांनी एवढं ते खतरनाक जपलं होतं ना. सो बेसिकली जर तू कधी आलास ना कन्नवरला, मी तुला म्हटलं ना 40 खोल्या इथे, 40 खोल्या इथे, अशा 2 विंग्स असायच्या आणि मध्ये पॅसेज असायचा. तर ग्राउंड फ्लोअरवाले ना सगळे वाईट नाही बोलू शकत त्यांच्याविषयी, पण ते लोक जरा हे असतात की इथे खेळायचं नाही, इथे हे करायचं नाही, असं सगळं असतं त्यांचं. ते असतंच. पण ना तेच लोक ना जिथे खेळायला जागा नाही द्यायची ना, तिथे त्यांची झाडं होती ना, तिथली सगळी माती आम्हाला द्यायची रे, सगळी. किल्ला बनवायला, की किल्ला बनवा. तर पोरं यायची आणि त्यांना ऑलरेडी झाडांचं कुंपण होतंच ना, सो आम्ही कुंपणाच्या आत झाडांच्या भोवती किल्ला बनवायचो. आता आमच्याकडे कशी सिस्टम होती, जे मोठे मुलं होती जे किल्ले बनवत होते ते पास ऑन करायचे आईला, म्हणजे प्रॉपर प्रथा टाईप की मीटिंग बसायची सगळ्या लहान मोठे दोन्ही मुलांची की आता यावर्षी किल्ला तुम्ही बनवणार हा, असं बोललं जायचं. म्हणजे एक प्रॉपर एक देतात ना, पास ऑन करतात ना, तसं मग त्यातला एक मोरक्या असायचा मेन की जो चल ह्यानी जबाबदारी घेतलेली आहे, आणि मग ते लोक गायडन्स लायचे मागे, विच वॉज अ व्हेरी गुड थिंग. मला असं वाटतं तर मी शिकलोच नसतो. मी आता आर्ट स्कूलमध्ये गेलो, त्याचं कुठेतरी इन्स्पिरेशन हे मला 3D स्कल्पचर हे सगळं आवडायला लागलं की प्रॉपर एक एवढा असा स्टूल बघा, मग गोनपाट बघा. आणि आम्ही ना, मला प्रतापगड पाठ आहे कसा आहे त्याचा शेप आहे ना, कारण मी दरवर्षी प्रतापगड बनवला 4 वर्ष. काय बोलतो? कारण मी लीडर होतो 4 वर्ष किल्लावाला, तर मी प्रतापगड बनवलाय. आणि मला प्रतापगडचा डिझाईन असं म्हणजे फिक्स आहे, मला त्याचं रेफरन्स नाही, डायरेक्ट मला आतलं स्ट्रक्चर माहिती आहे. म्हणजे किल्ला बनवायचं, इथे स्टूल, त्याच्यानंतर एक छोटा स्टूल, मग 3 विटा, आणि मग ते असं तो असा निमुळता जातो ना पुढे, लांबडा गड आहे प्रतापगड. तर त्याच्यावर मग गोंडपाट टाका, मग ती मातीचे 3 लेअर, मग एक दिवस थांबा, आणि मग ते प्रॉपर ना त्याच्या खाचा पण बनवायला लागायचा ना, की इथे एक मावळा ठेवणार आपण, तर इथे जागा लागेल ना भाई, तर इथे मग कुठे खालून डब्बा इब्बा असं सगळं करत मग जा मावळी विकत घ्या. तर 1 रुपयाला एक मावळा मिळायचा तेव्हा बाप. आणि मग शिवाजी महाराज असे मस्त जे बाप भारी असे दिसतील, असं एकदम कुठल्या तरी दुकानात जिथे शिवाजी महाराजांचं
जे जो हे आहे miniature मिनिएचर ते एकदम भारीच पाहिजे. म्हणजे ते गणपती बाकी लेवलला कोणासारखं नसलं पाहिजे, हा, ते आपलं वेगळं असलं पाहिजे. ते एक वेगळी किक. आणि मग आम्ही काय करायचं माहितीये का, आमच्याकडे ना ते व्हायचं, केबलवाले यायचे हा आणि सगळे किल्ले कव्हर करायचे. हा काय हां, आणि भाई दिवाळीच्या 1-2 दिवस आधी टी व्हीवर दिसायचं केबलवर. हा, आणि मग त्याचा प्राईड ना, मग ते साईडचे डिझाईन आणि मग नदी बनवा, विहीर बनवा, असे जेवढे तुला क्रिएटिव्हिटी टाकता येईल ना. आणि मग हे जेव्हा केबल वगैरे वाला ऍक्टिव्हिटी चालू झाली, मग मोठी माणसं पण इन्व्हॉल्व्ह झाली. भाई आपल्या बिल्डिंगचा किल्ला म्हणजे तुला काय सांगू, आपल्या हे आपलं म्हणजे ज्याच्याकडे जी क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी तो माणूस त्याच्यामध्ये टाकायचा. मग त्यासाठी वेगळा लाईटिंग, त्यासाठी वेगळी हॅलोजन. आणि एकदा म्हणजे आम्ही बरेच वर्ष ते करतो, पण आम्ही कधी जिंकलो नाही. आम्ही जिंकलो कुठे माहिती आहे, एक दादा होता आमचा, तो असं त्या सायन्सचं खूप त्याला, तो घरी मशरूम उगवायचा त्यावेळेला, मग तो काहीतरी भलताच होता जरा. तो बोलला एक काम करा, उद्या येतात ना केबलवाले, एक काम करा, हे मोहरी आणलं घरून, मोहरी आणला त्यांनी घरून, आणि अशी किल्ल्यावरती मॅजिकल पावडरसारखी त्यांनी अशी मोहरी टाक. आम्ही सगळ्यांना काय करतोय, मोहरी का टाकली आमच्या किल्ल्यावर, त्यांनी अशी अशी केली. बोला पाणी मार, दुसऱ्या दिवशी मोहरी एका दिवसात येते. करेक्ट. जर कोणाला माहित नसेल तर मोहरी इज द फास्टेस्ट कोंब लगेच. आणि तो कोंब म्हणजे किल्ल्याच्या लेवलला झाड. करेक्ट. तर दुसऱ्या दिवशी किल्ला फुल ग्रीन. आणि त्यांनी प्रॉपर तिथले उडवलं मोहरी जिथे जिथे. आणि त्यांनी प्रॉपर त्यांनी व्हिज्युअलाइज केलं की कुठे हिरवा असणार किल्ला आणि कसा वाटणार तो किल्ला, म्हणजे प्रॉपर. आणि पावसाळ्यातला किल्ला पूर्ण भाई भाई एक नंबर जिंकलो ना त्या दिवशी, त्या वर्षी आम्ही. अरे बाप रे, काय किक बसली माहितीये भाई. मला आता ईर्षा होती तुझी, ईर्षा. आय स्वेअर ऑन गॉड, आमच्या इथल्या मोठ्या मुलांनी जर किल्ला बनवू दिला असता ना आम्हाला, आय स्वेअर ऑन गॉड. कारण आमच्याकडे ना नंतर ती प्रथाच संपत, बऱ्याच ठिकाणी प्रथा नंतर फॉलोअप नाही झाला तो. आणि त्याच्यात मग कुठेतरी आमची पण चूक आहे. आता आपण बिझी झालो तर आपण ती पास ऑन नाही करू शकतो. पास ऑन केली म्हणून आम्ही केली ना, आता आम्ही पास ऑनच नाही केली असं झालं ना. ती आत्ताच्या पोरांची चूक नाही. करेक्ट. ती आमची चूक आहे की आम्ही पास ऑन नाही असं मला वाटतं. मला माहिती नव्हतं की किल्ल्यांची पण स्पर्धा होते. ही स्पर्धा म्हणजे लोकल आमच्या केबलला. त्याच्यामुळे काय झालंय ना, सगळेच किल्ला बनवायला लागलेले. आणि मग तेच झालं जसं आता गणपतीचं होतं की अरे आम्ही एकदम मोठा किल्ला बनवूया, मोठा प्रतापगड बनवूया, मग बिल्डिंगमध्ये परमिशन काढून मोठी जागा वगैरे, असं ते खूप काय व्हायला लागलं. मग त्याच्यामुळे मग ते रायव्हलरी पण तयार झाली की समोरच्या बिल्डिंगवाले आपले तर ती तिकडचे मग गँग टाईप व्हायचं. मग आमचा आता दुपारीचा सगळे जेवण सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत किल्ला बनवायच्या, जेवण दुपारी झोपणार, संध्याकाळी येणार ना 4-5ला खेळायला किंवा बनवायला. दुपारी येऊन वेगळे तोडून जाणार वगैरे, असे सगळे खूप किस्से रे. त्याच्यावर तर मारामाऱ्या, त्या मारामाऱ्या तेव्हा नाही होणार, त्या मारामाऱ्या होणार फटाके रॉकेट. अरे हा फुल सिनेमा भाई. म्हणजे तुला समजतंय काय चाललंय इकडे. म्हणजे आम्ही काय वेगळ्या लेवलला हे जगायचो रे, की असं वाटायचं की आपली एक फिल्म चालू आहे. दिवाळीची सुट्टी लागली की मग प्लॅनिंग की ह्यांची कशी आपण वाट लावणार, आपण यांची हे, मग तिकडनं रॉकेट, मग इकडनं हे, मग हातात लोक फटाक्यांची माळ बिळ, हे सगळं असं लेवलला जायचं पुढे. म्हणजे एस्केलेशन किल्ल्यांवरनं खरंच युद्ध केली आहेत तुम्ही. वा तर कुठेच नाही. हा, लिटरली ते होतं. तुम्ही किती रुपयाचे फटाके आणायचे? मॅक्सिमम जे आणलेत ना, खूप जास्तीत जास्त रुपयांचे, ते काहीतरी 85-90 रुपयाचे. एवढे कमी फटाके आणायचो आम्ही. 85-90 रुपयाचे? हा, लवंग्या. त्याच्या पलीकडे काय मी सांगतोय काय, बुलेट बॉम्ब मागून फोडलेत मी की तुझ्याकडचा दे ना, असं हे कर ना. मामा अरे जो घरात स्विच लावू देत नाही मला, तो बाहेर जाऊन फटाके काय फोडून दे. आणि वॉच ठेवायला यायचा भाई मामा, म्हणजे मामा स्वतः एक बार लावून यायचा आणि मी डबल बार लावतोय की नाही बेकार. आणि बरं बघत बसायचं असं लांबून, नजर हटी दुर्घटना घटी. आम्ही पण एवढे सातीर होतो ना, मामासमोर ना पहिले तेजस आणि मी उभे असायचो, दादा फटाके फोडून यायचा साईडला, कोणाचं तरी रॉकेट बिकेट घेतलंय. बाटल्या जमा करायचो आम्ही, बाटल्यांमधनं. तेव्हा ना तो हा आला होता आयटम, 5 रुपयात कोल्ड्रिंक मिळायचं बघ, छोट्या बाटल्या यायच्या. आणि ती बाटली परत केली की 2 रुपये परत. म्हणजे घेतानाच 7 रुपयाला घ्यायची बाटलीचे 2 रुपये, आणि बाटली परत केली की ते 2 रुपये परत मिळायचे. तर भाई ते ना आम्ही 7 रुपये ठरवायचो. खर्च तर खर्च काय फरक नाही पडत, कारण 10 रुपयाला आपला 10x चा बॉल मिळायचा रबरी. सो ते एक बॉल नाही घेतला आपण, हरकत नाही. ती बाटली प्रत्येक मंडळाच्या लहान पोरांसाठी ती आहे. आणि ती बाटली ना साईडला रेतीत पुरून ठेवायची भाई. किती सिमिलर आहे. खड्डा खाण्याचा हलका,
बाजूला कम्प्लीट माती लावायची, त्याच्यात बाटली पुरायची, म्हणजे ती कोणाला दिसणार नाही की आम्ही लहान पोरं रॉकेट फोडतोय. मग काही जण थोडे थोडे पैसे काढून रॉकेट आणायचे. मग ते रॉकेटची 10 पाकिट, एका पाकिटात 10 रॉकेट, मोठी पाकिटं नाही आणायचं, ते छोटेवाले रॉकेट, ते इथले ते फुटतात बघ, जास्तीत जास्त 2 माळे फुटतो. मग ते रॉकेट कोणतरी गपचूप जाऊन लावतात, लांबून फुल लावतोय, रॉकेट अंगावर आलं तर. पण आम्ही कांड केले तर त्याच्यात, आम्ही चुकून केले. आम्ही, जर तुम्ही आता बघत असाल ना जर हा व्हिडिओ, तर आय एम सो सॉरी पंकज दादा वगैरे. तुमच्या घरात जे रॉकेट आलंय ते चुकून आलंय, आम्ही ठरवून नव्हतं. भाई असं नंतर असे नाचत ए रॉकेट, कॉन्फिडन्स रॉकेट. अरे असं केल्यावर इकडे झालो रपकन कोणाच तरी घरात. आमच्याकडे पंकज दादा होता रे, त्याच्या घरात 3ऱ्या माळ्यावर राहायचा रे. 2 माळेच फुटणारं रॉकेट. नेमकं त्या दिवशी दादा असा करतोय, ठाप घरात फुटलं. बाई आम्ही 3ऱ्या माळ्यावर राहतो, तो पण 3ऱ्या माळ्यावर राहतो, आणि मामी अशा बाहेर उभ्या आहेत गॅलरीत. कॉमन गॅलरी ना, 8 खोल्या एका माळ्यावरती, कॉमन गॅलरी, अशा उभ्या आहेत मामी. आणि पंकजच्या घरात काहीतरी फुटलं. पंकजच्या घरात तर नवरा बायकोच राहतात, काय फुटलं म्हणून सगळे बोंबलायला लागले. अरे पंकजच्या घरात स्फोट झाला, पंकजच्या घरात स्फोट झाला. मग कळलं रॉकेट फुटलं. बरं खाली तोपर्यंत धावपळ ना, आधी खेळत होते सगळे, रॉकेट फुटलं, कोणाकडनं फुटलं, कोणी फोडलं, काय फोडलं. बाई आली आमचीच नावं, अहो आबाचीच पोरं आहेत सगळी. बाई आबाची पोरं नंतर सांगू नाही शकत, कपडे काढून बाहेर उभी होती. आमच्या घरी डेडली शिक्षा होती. तुला ते आठवत असेल बाई, पॅराशूट नावाचा. अरे भाई पॅराशूट, पण त्याच्यात मजा यायची भाई. तो बघ कोणाकडे, अख्ख्या बिल्डिंग मध्ये एकाकडे कोणातरी असेल, आमच्याकडे हे पकडायला दुनिया लावायची. पतंगीसारखा आयटम येतो, कोणतरी एक उडवतोय आणि पेज लागली, पतंग कापली गेली की भाई पळतीये दुनिया. तसाच आहे पॅराशूटचा आयटम. अजून एक आयटम होता, तुला सांगतो, तो ना ह्याचा यायचा बघ, त्याच्यातनं खूप फटाके फुटायचे, 5 शॉट्स 10 शॉट्स. भाई त्याला पण मजा यायची, कोण लावतंय ते बघायला पण मजा यायची. कोण ते त्याचा विषय तो, कुणी लावलाय रे हा जे फुटतायत ना, 20 शॉट लावलाय, तर 4-5 शॉट झाला, पहिले सगळे एकमेकांना कोणी लावलं, इथनं आम्ही हजारांमध्ये यायचं भाई. ते असं सोपा गेम नव्हता, पण ते नंतर कळायला लागलं हळूहळू मोठं. आणि ते जनरली लोक लास्टला ते फ्लेक्स वाला फ्लेक्स. पण ना तुला सांगू, आता हे फटाक्यांचा विषय निघाला म्हणून मला ना नंतर कळलं की मामा का वॉच ठेवायचा. भाई मामा हातातनं रॉकेट सोडायचा, हातात लवंग्या फोडायचा. भाई एक रॉकेट त्यानेच लावलेलं त्याच्या लुंगीत फुटलंय. त्याच्या लुंगीत फुटलंय भाई, एवढा पोर्शन जळाला होता मामाचा, हातला मांडीचा. बरं ते कापड जळलं होतं, तर त्याच्यानंतर ना मम्मी आणि सगळेच रडत होते रे घरातले की अरे कशाला केला, कशाला खेळताय फटाके बिटाके. तर त्याचा धसका मामाला आहे, तो ट्रॉमा मामाला आहे. तो मग बोलला तो वर्ड ट्रॉमा. तर आता हे पोरांसोबत नको व्हायला, पोरं आपलीच आहेत भाई, आपल्याच मार्गावर जाणार, त्याला माहिती आहे हे असंच करतील, म्हणून तो येऊन बघायचा. पण तरी पण आम्ही ते केलंच, ते रॉकेट बिकेट असं हाताने फोडणे. माझ्या हातात एकदा बॉम्ब फुटलाय, तळी बॉम्ब. ती जी फिलिंग आहे ना, 5 मिनिटं आयुष्यातली जातात, 5 मिनिटं आयुष्यातली सुधारे होते. लिटरल आहे, ज्याने कोणी साऊंड इफेक्ट शोधलाय खरं, कान बंद आणि लिटरली असं सगळं फेड आउट होतं आणि एवढंच ऐकायला येतं. आणि असं डोळ्यासमोर सगळं पांढरं पांढरं दिसतंय रात्री, पांढरं पांढरं बाबा. मी बोललो मेलो आता. आणि मला ते आपलं डायरेक्ट बॉलिवूड पिक्चरमध्ये जसं काळं झालं असं काही होत नाही, काळं बिळा काही होत नाही, पण फिलिंग एवढी घाणेरडी आहे ना ती, तोंडावर इथे फुटलाय. इथे शांतपणाच चालू होता माझा की वात नव्हती काढलेली, पण ते असं ना की टायमर टायमर वर गेलाच नाही, गेला भाई, हातातच फुटला. माझा बघून सगळे बंद झाले की बोलत आम्ही काय लवंगी बिवंगी ठीक आहे कारण ती लवंगी हवेत फुटते. लवंगी हवेत फुटते. लवंगी ना सेफेस्ट फटाका आहे बाप, सेफेस्ट फटाका आहे लवंगी. लवंगीपेक्षा टिकल्या टिकल्या खूप जास्त सेफ भाई. ते रोल येतात हातात फोडणारी लोक आमच्याकडे टिकल्या. करेक्ट. 3 आयटम होते. एक घरात हातोडी घ्या, ते आणि ना आमची म्हटलं ना कॉमन गॅलरीवरती प्लेस करा, परफेक्ट, फट 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 फोडत जा. दुसरा आयटम होता चप्पल घाला आणि टिकल्या खाली सांडा कशा पण, आणि चप्पल मागे घेता, फाट फाट चालता चालता आवाज काढा. आणि हे होतं रोल रोल रोल. तो रोल आहे ना, जसा गोल आहे ना तसा तसा पकडायचा. इथे गोल पकडायचा, इथे पुढची बाजू भिंतीवर
बरं बारक्या आमच्यापेक्षा बारक्या पोरांना वाटायचं भाई हे अंगावर फोडतात, हातात कसा फोडतो. तर आम्ही ना त्यांच्या पण करायचो फोडू काय तर ते बिचारे भाई पॅन्टवर जीन्सवर फुटतात, जीन्सवर फोडायचे. पण ह्याच्यात मजा यायची, थोडंसं असं गरम लागायचं हो थोडं लागायचं, पण मजा यायची भाई. अरे यार मी हे केलंच ना यार किती वर्ष. नागगोळे आठवतात का भाई नाग Crazy पण shit आहे ना. ते ना नागगोळी आयटम आहे ना हा फ्लेक्सवाला नाही, हा नंतर टाइमपास हा चिंदे आयटमच आहे, म्हणजे एकत्र जाळ वगैरे एकदम असा सायकोटिक आहे तो. घाण वास पण आहे आणि मी त्या धुरात नाचवा आणि तो घाण वास येतो, बेकार धूर यायचा त्याचा, नागगोळ्यांचा बेकार धूर यायचा. बरं ती ना लगेच पेटायची नाही साली, बरोबर बोललास. ती ना माचीस तुला तिथे त्याला फुलबाजाच पाहिजे, ते माचीसवाला काम नाही. किती कर तू माचीस असं लावून धर, पेटी लाव, सगळं कर, ती वेळ घेणार कारण त्यानं सगळीकडनं जळली पाहिजे. मग तुला तो जो लांब फुलबाजा असतो ना सुरसुरी, ती त्याच्यावर धरून ठेव, हळूहळू हळूहळू नागगोळी भाई जी येते, भाई मजा, भाई मजा. फुलबाजा कसला एन्झायटी गोष्ट आहे ना, संपेपर्यंत दुसरा लावायचा. भाई 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 एवढा एन्झायटी वाला आहे ना तो विषय. मी ना आयुष्यात कुठल्याच गोष्टीला घाबरणार नाही, पण मी ह्याला घाबरेन की कारण ना तो साला पेटत नाही पटकन. तू पणतीला जरी ठेवलास ना, तू साध्यातला साधा फुलबाजा घे, साध्यातला साधा, त्यात तो जो स्पार्कलिंग वाला असेल ना, तर तो तर म्हणजे 3 तास 4 तास दिवाळी संपली, ह्या लेवलला पेटत नाही साला. पेटला की खूप पेटतो, मग आवाज विवाज काढतो. त्याच्यामुळे तू जे बोललास ना तोच आयटम आहे. भीती वाटते रे, आता हा संपायच्या आज जर आपण दुसरा फुलबाजा त्याच्यावर नाही ठेवला तर परत पणती लावा, त्याच्यासाठी तेल आणा, त्याच्यासाठी वात बनवा, भाई नाही नाही नाही. म्हणूनच मी एका पॉईंट नंतर मग ते फुलबाजाचा नाद सोडून डायरेक्ट आपली अगरबत्ती आणि फटाके बस, हे अभि बच्चों का रहने थे. अभि थोडा पहिले तर माळा घ्या, एक एक लवंग बनवा, एक दिवसा आधी बसून भावासोबत करेक्ट प्रॉपर. मग त्या लवंग मी पिशवी ठेवायचा प्लास्टिकची, निळी पिशवी, निळी प्लास्टिकची पिशवी, सगळे फटाके त्याच्यात. भाई असं इथे मी अटकवायचं, इथे माझी स्टाईल इथे अटकवायचं असं, एक लवंगी. भाई 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 आपटी बॉम्ब फोडायला पण मजा यायची. आपटी बॉम्ब तर जत्रेत पण मिळतात, पण दिवाळीत ना सगळेच फटाके फोडतात, सगळेच. जो फोडतोय ना, जो सुतळी बॉम्ब लावायला गेलाय भाई, तो ना थरथरतोय, त्याला माहितीये तोंडावर कुठला वाट लागणार, तो थरथरतोय भाई. आणि कोणतरी शातीर आपटी बॉम्ब मागे फोडायचा, 2 पायांच्या मध्ये असे बसतात ना, 2 पायांच्या मध्ये मागे ढुंगणाखाली फोडायचा, शिवी, पहिले शिवी भाई. आम्ही ते हे करायचो. एक टाइम होता 2-3 वर्षाचा आमचा, असंच तू बोलास ना, आमच्या ते 4 बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स होता, पण त्यातले 2च बिल्डिंग बनलेले, 2चं काम चालू होतं. त्यामुळे बिल्डिंग खाली जो काय स्पेस, सतत रेती, लाकडं, डब्बे, काय म्हणजे दुनियाभरचं क्रिएटिव्हिटीला तिथे एक तुला समजतं दिवाळीत अशा गोष्टी वा रे वा. तर आमचं ते होतं की रेतीच्या टॉपला सुतळी बॉम्ब, त्याच्यावरती डब्बा भाई, ज्याचा सगळ्यात उडणार. हे केलं भाई, हे भाई हे खूप केलं भाई. तुला जरा की दिवाळीतच एकदाच कपडे घेतले जायचे बापवाले, की मला तर भाई किती वर कपडे घ्यायचे, तर मम्मी बोलायची की दिवाळीला घेऊ ना आपण. तर दिवाळीचे कपडे हा जो एक वेगळा फ्लेक्स असायचा, की कधी एकदा मी ते कपडे घालतोय आणि आंघोळ करून पहिला पिशवी, निळ्या पिशवी सकट एक स्लो मोशन मध्ये सगळे फटाके फुटत असतात, सिनेमॅटिक धूम धाम, आणि आपण स्लो मोशन मध्ये बिल्डिंग खाली उतरतोय, टपाक, नवीन शूज, नवीन जीन्स, जीन्सला साखळी, जीन्सला साखळी, इथे स्पाइक्स, आणि माझा नवीन जॅकेट, मी इकडे 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 पॅच. भाई मला यार, आय एम सो सॉरी, साखळीची जीन्स घालणार आहे मी, आय एम सो सॉरी. अरे मी घालायचो भाई, मी इकडे पण लावली अशी, इकडून इकडे काही करायचो. तो एक आयटमच आला होता ना साखळीचा, इथून अशी प्रॉपर आणि इथून अशी एक वेगळी साखळी, डेंजर. त्याला किचन सारखा तो आयटम असायचा आणि त्याच्यात अडकवायची. बेकार, काय साखळीचं कुठून काय आलं काय माहिती भाई. परत तो पण आयटम परत आला होता ना, बेल बॉटम परत आली होती तेव्हा. मग तो बेल बॉटम वाले पण होते की जीन्स, त्याने परत बूट कट, तेव्हा सलमान ते 3 होते. नॅरो वाली एक स्टाईल होती, नॅरो एक बूट कट आलेली. कधी कधी ना ते टी शर्ट्स घालायचे, स्वेटशर्ट, तेव्हा माहित नव्हतं त्याला स्वेटशर्ट म्हणतात, पण तसे फुल स्लीव टी शर्ट, अशी जीन्स. बरं आता जर ते घातलं ना तर ते छपरीच दिसणार आहे, ते नल्लाच दिसणार आहे. पण तेव्हा ते एवढं आवडायचं ना फ्लेक्स करायला भाई, असं वाटायचं मीच शाहरुख, मीच सलमान, भाई मीच आमिर. मंकी वॉश.
अरे यार नको ना यार नील भाई, मला मी दिसायला लागतोय जुनावाला. मला एवढी मजा यायची ना त्या हे सगळं नतून ठतून खाली येऊन मग मुलींसमोर शायनिंग आणि मग हाय काय म्हणतेस मस्त ड्रेस आहे तुझा वगैरे कुठले फटाके आणले उगाच कॉन्व्हर्सेशन वगैरे आणि मग तिकडे उभे तर मित्राला म्हणलं भाई या वर्षी ना मी 4 बॉक्स घेतलेत पाऊसचे. हा आमचा कॉन्व्हर्सेशन. हा माझा मला वाटतं की मी फ्लेक्स मारतोय तिला घंटा काय पडले. आमच्यात बिल्डिंगवर एक नवीन पोरगा राहायला आलेला रे. दिवाळीच्या सुट्टीत किल्ला बनवून हे सगळं क्रिकेट तर असणारच ना. जस्ट नवीन आले त्याची शिफ्ट झालेले. तो यायचा तो की दादा मला पण खेळायला घ्या वगैरे. आम्ही बोलायचो जरा आमची टीम जरा असं वगैरे. त्याला प्रॉपर फाटा दिला रे आम्ही. भाई दिवाळीच्या पहिल्या दिवशी भाई हेवी फटाके घेऊन आला ना एकदम. डायरेक्ट बोला अरे अल्लाद मे ये. त्याच्या बाबांनी 2000चे फटाके घेऊन दिले त्याला त्यावेळेला. म्हणजे श्रीमंत. आमच्याकडे 300-400 मॅक्स कॅप होता. याच्यावरती तुम्हाला आम्ही फटाके देऊ नाही शकत. तर त्या आणि तो दिलदार माणूस रे. काय असे असतात ना पोरं अरे घे ना फोड ना नील अरे घे ना भाई देवाचा ह्याला पण नाही बोललो असं ह्या लेवलला. आणि तो आम्हाला देतोय रे. म्हणजे एक असतं ना एक मोठे रॉकेट असतात छोटे रॉकेट्स असतात त्याच्याकडे मोठेवाले होते जे वरती फुल फुटतात जे प्रॉपर. मित्रांनो लक्षात घ्या हा जो कोणी आहे ना तो देवाचा माणूस आहे. जो तुम्हाला फटाके देतो तो देवाचा माणूस आहे. कारण त्याचं नाव पण विनायक होतं. भाई देवच मग देवाचा अवतार होता भाई. नाही तर फटाके नाही देत कोणी भाई. फटाके नाही उलट बघतात फुटलेल्या फटाक्यांमध्ये एखादी लवंगी मिळते काय वातवाली नंतर लावायला. असे शोधलेत तू फटाके भाई. कोण कधी शोधायचे माहितीये हे जे फ्लेक्स करणारे लोक असतात ना जे 2000ची माळ लावतात बघ की ते सांगतात की आता सगळ्यांनी फटाके थांबवा. आता आम्ही वेंडी तुम्हाला तिथून बिल्डिंगच्या गेट पासून इथपर्यंत आमची माळ मग त्याचा बाप असा अनरोल करत वगैरे आणि सगळे भाई एवढी मोठी माळ आहे. नंतर फटाका लावून ते लोक घरी जातात. फिरतो क्या भाई उरलेले आम्ही 2 त्याच्यात आम्ही एवढे बेकार होतो भाई. फटाक एक तर लवंग्या ज्या उडतायत त्या सेपरेट ज्या फुटल्यात पण कमी फुटल्यात त्या सेपरेट. कमी फुटलेल्यांची दारू काढायची. मी आता दारूवरतीच येणार. कमी फुटल्यांची दारू काढायची. उसका एक अलग से बॉम्ब बनाने का प्रॉपर पेपर डाल के वाद फुटला तर फुटला पण ते एवढं तरी. आणि जे आपले उरलेले लवंग आहेत नेक्स्ट दिन केले आपण भाई पॅकेज में ऍड. भाई दारूचा आयटम असा आहे ना आम्हाला पण भाई दारू गोळा करणे ती करायची आणि न्यूजपेपर आणायचा आणि न्यूजपेपरवरती अशी पसरवून टाकायची. जेवढी लांब बनेल तेवढी लांब. ती जी जायची ना आग करून भाई 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 दारूला आग लावायची. ह्याच्यात पण एक आमचं सगळ्यात वर्स्टेस्ट म्हणजे असं काही कांड जर मी म्हणेन लहानपणीचा माझा होता की पहिल्या दिवशी म्हणजे पहिली संध्याकाळ सकाळी काय नाही संध्याकाळी अगेन विनायक आला विथ इज सगळ्याचे फटाके यावर्षी काढले विनायकने आणलेले बटरफ्लाय आणि विनायकने आणलेले त्यावर्षी मोठेवाले रॉकेट्स. विनायक बोला भाई यावर्षी आपण जरा एक काम करूया. मी पप्पाने 3 बॉक्स सांगितलेत तर 1 बॉक्स आहे ना आपण सगळे एकत्र लावूया. भाई हा कोण आहे यार हा विनायक. ऐक ना त्या रेतीत लाईनीत रॉकेट लागलेले आहेत. म्हणजे इस्रोची टीम आलेली या लेवलला भाई तिकडे जमा झालेली पब्लिक की हे रॉकेट 7-8 रॉकेट जेव्हा एकत्र जाणार कसं दिसेल आणि एकत्र फुटणार. म्हणजे आम्ही आमचा 10 शॉट बनवत होतो समजलं. 7 फुटतात ना आम्ही एकत्र तर सगळ्यांची सगळी तयारी 10 अगरबत्त्या आल्या 8-7-8 अगरबत्त्या आल्या सगळं रेडी वगैरे. पोझिशनिंग ठरली प्रॉपर त्या रेतीतलं म्हणजे थोडंसं सायंटिफिक आणि एरोडायनामिक तिकडे विचार केला की हा इकडे जाऊ शकतो घरी नको वगैरे असं. तर आणि एक आमचं असं डोक्यात की हे असे जाणार असे फुटणार आणि आपल्या अख्ख्या कॉम्प्लेक्सला तू लाईट पसरणार. फोन नव्हता पण व्हिज्युअलायझेशन म्हणजे ह्याच्यात आम्ही 1 तास घालवलाय भाई. सगळ्यांनी जवळ नेलं 3, 2, 1 लावलं. मी एकाच लागण्यामध्ये पटका लावलं वगैरे सगळं आणि सगळे लांब गेले आणि उडालेत रॉकेट. त्यातले 3 रॉकेट दिशा बदलली आहे. डोंट नो व्हाय. एका कोणालाच नाही माहिती दिशा रॉकेट आपल्या बदलतात. तर हे बाकीचे असे चाललेत. हे असे चालले बिल्डिंगकडे. चालले बिल्डिंगकडे 10 बदले 3 8 बदले 3 रॉकेट बिल्डिंग मध्ये. आणि पब्लिक बघते ते 3 रॉकेट गेले डायरेक्ट कंदीलमध्ये आणि कंदीलला डायरेक्ट आग लागली आहे. जो हवेत असा लटकत असतो ना 2 बिल्डिंगच्या मोठा कंदील सगू आग लागली आहे.
आग लागली आहे. आग लागली आहे म्हटल्यावर भाई बोच्याला पाय लावून पहिले मी पहिल्या घरी, माझा भाऊ खालीच पाहिला, दादा 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 घरी. मी डायरेक्ट खिडकीत, मम्मी आग लागली. भाई इसमें मेरा कोई हाथ नहीं है, इसमें मेरा कोई हाथ नहीं है. वा 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 वा. भाई पब्लिक जमा खाली पाणी बिणी मारतायत. काय नाही करू शकत. जया आर्मेचर बाकी आहे. तो नशीब त्या वर्षी काहीतरी त्यांनी स्टीलचा का लोखंडाचा बनवून गेलं की कायमस्वरूपी त्याला फक्त कापड बदलायचा. भाई आणि पाणी पण नाही मारू शकत कारण ती इलेक्ट्रिक गोष्ट आहे भाई. म्हणजे काहीच नाही करू शकत. डायरेक्ट शॉर्ट सर्किट वाला सीन असतो. भाई तू लय खतरा आयटम करून आला. मी बोललो भाई डन. त्या वर्षानंतर 8वीत होतो मी बंद. बस खूप फटाके फोडला. आपण नंतर कळलं काय घरातल्यांना की तू फोडला होता? नाही आता कळेल बघितलं. तर अशी होती आमचे किस्से दिवाळीतले लहानपणीचे. आता ॲक्च्युली तुम्हाला किती रिलेट झालेत नाही झालेत ते मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे पण असे काही कांड असतील दिवाळीतले कंदील जाळणारे कांड तर ते पण कॉमेंटमध्ये सांगा. वाचायला मजा येईल. तुला कसं वाटलं? मजा आली? ॲब्सल्युटली मजा आली. आणि खरं तर थँक्यू. कारण ना मी आता आपण एवढं टाइमपास एवढा फन केला आहे पण मला खरंच आत्ता खूप फील होत आहे की इतकी वर्ष झाली. आता आकडा पण लक्षात येणार नाही किती वर्ष झाली की ही मजा नाही केली आहे. कामाला लागलो ना सगळे, काही ना काहीतरी शोधाशोध करायला लागलो, कामात अडकलो. आता तर दिवाळीत शूटिंग पण असतं. म्हणजे मला आठवतं आहे 2018ला लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरातले सगळे फोन करत होते मला आणि मी जागो म्हणून प्यारेचं शूटिंग करत होतो ठाण्यात. आणि ते 3 दिवस आम्ही गेलोच नाही कारण दिवाळीच्या एपिसोडचं बँकिंग नव्हतं आणि करायचं आहे. 2018पासून मी तर दिवाळी पण नाही साजरी केली आहे. मागच्या वर्षी मी दिवाळीत फक्त फोटो काढलेत सगळ्या कुटुंबातल्या लोकांसोबत. तर आत्ता तू बोलल्यानंतर तर मला मित्र पण आठवले रे. तर आत्ता मी प्रॉब्ली इथनं निघाल्यानंतर एक ग्रुप बनवतोय भाई. मी दिवाळी साजरी करतोय यावर्षी. क्या बात आहे. म्हणजे तशी साजरी करतोय लहान मुलांची आली होती सगळ्या गोष्टी. फराळ पाहिजे, किल्ला पाहिजे, फटाके पाहिजेत, मित्र पण पाहिजे, नाग गोळ्या आपटीवर पाहिजेत. आणि प्लीज आपण पण हे करूया, आपण किल्ला बनवूया. काहीतरी मी विचार करतो आपण एक खरंच करू, आयटम करूया काहीतरी, किल्ला बनवूया. आणि थँक्यू तुम्हाला बोलवलंस, मला एवढं बरं वाटलं ना. थँक्यू भाई, मजा आली. मला पण खूप मजा आली तुझे किस्से ऐकून. आणि काय नाही, सबस्क्राईब करा, थँक्स बटन दाबा, भेटा पुढच्या ह्याच्यामध्ये. जस्ट नील थिंग्स मी आत्ताच सांगतोय, धमकी समजा. जर तुम्ही त्याच्याकडे अजून यूट्यूबची कुठली बटणं असतात ती जर नाही आली ना भाई, मी घरात येऊन फटाके फोडतोय आधीपासून. तुम्ही धमकी लक्षात घ्या, मी घरात येऊन फटाके फोडेन. सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी.